नमस्कार, मी शेख पाशा, जनएकता न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। लातूर मनपा प्रशासनावर कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या 7व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम अद्याप कर्मचाऱ्यांच्या हाती आलेली नाहीत। सेवेत असलेले सेवानिवृत्त कर्मचारी आणि अन्यायाने संतप्त झाले असून आगामी दिवाळी सणावर काम बंद आंदोलन करण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटनेच्या वतीने मनपा आयुक्त मानसी मीना यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहेत। तरी आतापर्यंत आमचं काही सातव्याची थकीत रक्कम देण्याचा निर्णय घेतला नसल्याने आम्ही सर्व कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांनी सर्वांनी एक निर्णय घेतलेला आहे की आमची सातव्याची थकीत रक्कम नाही दिल्यास आम्ही लातूर शहर महापालिका काम बंद आंदोलन करू, असा आम्ही निर्णय घेऊन माननीय आयुक्त मॅडमला पत्र आम्ही आता विनंती करून दिलेलं आहे। तर विनंती मॅडम म्हणतात की आमच्याकडं आता सध्याला बजेट नाही, तर आमची विनंती आहे मॅडमला की शासनाला आपल्यामार्फत प्रस्ताव सादर करा आणि सादर करून जास्तीत जास्त लवकर आम्हाला 7व्या वेतनाची थकीत रक्कम देण्याकरिता तुम्ही प्रस्ताव सादर करून मान्यता घेण्याकरिता प्रस्ताव सादर करा, ही आमची मागणी होती। पण त्यांनी म्हणजे आम्ही प्रस्ताव पाठवू, तरी आता 9 वर्ष झाले अद्यापर्यंत 7व्या वेतनाची थकीत रक्कम नाही मिळाल्याने सध्याला वर्धा सेवानिवृत्त आहेत आणि टोटल लातूर महानगरपालिकामध्ये सेवानिवृत्त 800 कर्मचारी आहेत आणि कर्मचारी 1000 ते 1200 कर्मचारी आहेत। असे मिळून नाही तर 2000 जवळपास कर्मचारी आहेत। त्यांच्यावर एकही रुपया महापालिकाने अद्यापर्यंत दिला नाही। तर आमची अशी विनंती होती की भाई थोडे का ना हो, तुम्ही दिलं असतो तर कुठला ना कुठला यांचा अडीअडचणीला आणि सफाई कामगार सध्याला कर्ज याच्यामध्ये बुडालेले आहेत आणि औषध गोळ्यासाठी बी त्यांनी अडचणीमध्ये आहेत। तर आम्ही शासनाला आणि आयुक्तांनाही विनंती करतो की आमच्या 7व्या जी थकीत रक्कम आहे ती मिळण्यात यावी, ही आम्ही विनंती नाही दिल्यास तर आम्ही दिवाळीमध्ये काम बंद आंदोलन करू। ऑफिस स्टाफ बी मग काम बंद करणार आहे आणि पूर्ण कर्मचारी जी रोडवर साफसफाई करणार आहेत, ही पाणीपुरवठा जी काय असतील समधे काम बंद करायचा निर्णय घेतलेला आहे। तरी आम्ही त्यांना विनंती करतो की एवढे वेळ येऊ नये, तरी आमच्या 7व्या जी थकीत रक्कम आहे ती देण्यात यावे याकरिता परत आम्ही विनंती केलेली आहे। नमस्कार।